नमस्कार. आज आपण करमाळा शहरातील आणि खरं तर महाराष्ट्र जगातील अशा एका अत्यंत संवेदनशील विषयावर आज आपण एक मुलाखत किंवा एक बातमी करत आहोत. खरं तर ती बातमी म्हटलं तर मेडिकल क्षेत्राशी, माणसाच्या आरोग्याशी, माणसाच्या जीवनाशी आहे. यामध्ये आपण बऱ्याच वेळेस बोगस डॉक्टर असेल, बोगस औषधे असतील, याच्यावर आपण भाष्य करतो. परंतु खरंच या सर्वच प्रकरणांमध्ये कितपत तथ्य असतं किंवा खरंच जे माणसं आहेत, जे नागरिक आहेत, यांच्या जीवाशी खेळण्याचा बोगस डॉक्टर असतील किंवा जे औषध ऑनलाईन मागवलं जातं किंवा इतर ज्या काही प्रकार होतात त्यामध्ये खरं तर माणसाच्या जीवनाशी खेळण्याचा हा सर्रास प्रकार होतो. आज 20 मे रोजी करमाळा शहरामध्ये आणि तसंच संपूर्ण भारतामध्ये आज ऑल इंडिया केमिस्टने बंदची हाक दिलेली आहे. 20 मे 2026 बुधवार यांच्या काही प्रमुख मागण्या आहेत आणि ह्या मागण्यांसंदर्भात या ठिकाणी यांनी आज करमाळा तालुक्यातील सर्वच जे काही औषध विक्रेते आहेत मेडिकल, त्यांनी आज कडकडीत बंद पाळलेला आहे. आज आपण एका मेडिकल समोरच उभा आहोत, ते सुद्धा मेडिकल बंदच आहे. या ठिकाणी हे सर्व औषध विक्रेते आहेत मेडिकलवाले. आपण त्यांच्याशी चर्चा करूया. नेमकं आज ऑल इंडिया केमिस्टने AIOCD यांनी जी काय बंदची हाक दिलेली आहे नेमकी कशा संदर्भात दिलेली आहे, काय सांगाल? ऑल इंडिया औषध AIOCD अखिल भारतीय औषधी विक्रेते संघटनेने हा जो बंद पुकारला आहे, हा बंद महत्त्वाचं प्रमुख 3 मागण्या आहेत. त्या 3 मागण्यामधले GSR 220 हा महत्त्वाची प्रमुख मागणी आहे. यामध्ये ऑनलाईन औषधी पूर्णपणे बेकायदेशीर आणि त्यातले त्यात समाजातील तरुण शेतकरी हा वर्ग पूर्णतः नशेच्या विळख्यात चाललेला आहे. परत त्याच्यात डुप्लिकेट औषधं येत आहेत, त्यामुळं आरोग्यावर खूप परिणाम आहे. परत तुमचं मेन म्हणजे ऑनलाईन औषधी विक्री बंद करा, ही बी तीच मागणी. पण GSR 220 ही जी मागणी कोविड काळामध्ये जे केंद्र सरकारने तात्पुरत्या स्वरूपात GSR 220 हा केला होता लागू, तो रद्द करावा ही आमची प्रमुख मागणी आहे. या प्रमुख मागणीसाठी आमच्या संघटनेचे केमिस्ट हृदय सम्राट डॉक्टर माननीय माजी आमदार जगन्नाथ आप्पा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली, तसेच महाराष्ट्र असोसिएशनचे अध्यक्ष बी जगन्नाथ आप्पा शिंदेच आहेत, महाराष्ट्र राज्याचे संघटक सचिव मदन भाऊ पाटील आणि महाराष्ट्र राज्याचे इतर बॉडी, तसेच आमचे सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष व्यंकटेश पुजारी, जिल्हा सचिव राजेश विरपे, जिल्हा खजिनदार प्रशांत खलिपे, आमचे जिल्ह्याचे आमच्या करमाळ्याचे सहसचिव विवेक ननोरे यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच आमच्या संघटनेचे तडफदार अध्यक्ष दीपकजी पाटणे यांच्या नेतृत्वाखाली हा संपूर्ण बंदचा करमाळा तालुक्यातील 220 मेडिकल आज बंदमध्ये सहभागी आहेत. देशातील 12,40,000 मेडिकल आज बंद असून या बंदला करमाळा तालुक्याच्या वतीने पूर्ण पाठिंबा असून आमच्या या प्रमुख मागण्या आणि सर्व केमिस्ट बांधवांना जे रिटेल आणि होलसेलमध्ये मार्जिन कमी मिळतं आहे, डिस्काउंटचा भरमसाठ ऑनलाईनमध्ये भरमसाठ मारा चालू आहे, या मारा कमी करण्यासाठी आणि होलसेलर रिटेलरसाठी एक जगन्नाथ आप्पांनी जी एक प्रमुख मागणी केलेली आहे की रिटेलर आणि होलसेलरला बी मार्जिन वाढवून द्यावे, म्हणजे जेणेकरून सर्वसामान्य केमिस्ट हा ह्या मेन ऑनलाईन औषधीच्या विळख्यातून बाहेर सुटून सही सलामत आपला संसार थाटू शकेल. यासाठी जगन्नाथ आप्पांची केंद्र सरकारकडे पूर्ण मागणी आहे आणि यासाठी आम्ही ह्या केंद्र सरकारचा तीव्र निषेध करत आहोत करमाळा संघटनेच्या वतीने. खरं तर या ऑनलाईन औषध विक्रीचा माणसाच्या शरीरावर कशा प्रकारचा परिणाम होतो, काय सांगा? ऑनलाईन औषधी विक्रीचा परिणाम म्हणजे काय ऑनलाईन झोपेच्या गोळ्या मागवल्या जातात, मग त्याचा डोस कसा असतो हे लोकांना माहीत नसतं, किती प्रमाणात घ्यायचं हे माहीत नसतं, मग त्याचे दुष्परिणाम होतात ना. संध्याकाळी गोळी घ्यायची समजा झोपेची, ते लोकांना माहीत नसतं, मग ते कधी कधी दिवसाच गोळी घेतात, त्यामुळे त्याचे दुष्परिणाम बरोबर होतात ना शरीरावर लोकांच्या, त्यामुळे त्यांना मृत्यूचा जवळ येऊ शकतो. त्यांचा त्याचे दुष्परिणाम माहीतच नसतात ऑनलाईनचे, डायरेक्ट मागवतात आणि ती खातात, त्यामुळं अडचण आहे. मृत्यूला सुद्धा ते कारणीभूत ठरू शकतो. मृत्यूला कारणीभूत ठरू शकतात ना.
त्यामुळे ते ऑनलाईन पूर्णपणे बेकायदेशीर आहे आणि ते त्वरित बंद करावे अशी आमची प्रमुख मागणी आहे. आपलं सुद्धा करमाळ्यामध्ये एक चांगलं मेडिकल आहे, काय सांगाल? खरं तर मेडिकल क्षेत्रामध्ये जसं ऑनलाईनचं यांनी सांगितलं की बाबा कुठंतरी म्हणजे माणसाच्या शरीरावर त्याचे दुष्परिणाम होतात, तसं ते कुठंतरी तसं तो दुष्परिणाम माणसाच्या शरीरावर झाले ऑनलाईन औषधाचा, हे सगळं बिल स्थानिकच्या मेडिकलवरच फाटतंय असं वाटतंय का? हो, होतं ना तसं सर. काय इंजेक्शन्स, काय मेडिसिन्स हे ठराविक टेम्परेचरला मेंटेन करून ठेवावे लागतात. जसं की इन्सुलिनचे, साखरेचे इंजेक्शन्स तुम्ही ऑनलाईन मागवता, पण ऑनलाईन मागवताना तिथून तुमच्यापर्यंत येतोपर्यंत एवढं टेम्परेचर मेंटेन होत नाही जे पाहिजे ती. त्याच्यामुळे त्याच्यातनं तुम्हाला साईड इफेक्ट पण होऊ शकतात आणि तुम्ही बरेच अजून आरोग्याला निमंत्रण देता. हां. तर या ठिकाणी दुसरे एक आहे पदाधिकारी आहेत, काय सांगाल सर? ऑनलाईन औषध विक्रीचा जसं आता आपण यांनी सांगितलं की माहिती दिली की शरीरावर दुष्परिणाम होतो आणि हे कुठेतरी बंद झालं पाहिजे, औषधं योग्य प्रकारची मिळत नाहीत. या संदर्भात आपण मागील 15 ते 20 दिवसापूर्वीच प्रशासनाकडे या संदर्भातले निवेदन दिले होते. प्रशासनाने आपल्याशी काय संपर्क साधलाय वरिष्ठ पातळीवर किंवा काय त्यांचं बोलणं झालंय का? अजून तसं काही बोलणं झालेलं नाही, पण आहे प्रोसिजर चालू आहे. पण हे ऑनलाईन औषधामुळे काय होतं, बनावट औषधं पण बरीच येऊ शकतात या ऑनलाईनमध्ये. त्या बनावट औषधाचा शरीरावर असा योग्य व्हायचा तो परिणाम होत नाही. मग इन्सुलिनसारखी इंजेक्शन असेल थोडक्यात, तर ते इंजेक्शन घेऊन सुद्धा शुगर कंट्रोल राहत नाही, माणसाची शुगर बऱ्याच वेळा वाढते. मग त्यात माणूस जाऊ शकतो, पेशंट दगावू शकतो. गर्भपाताची औषधं आम्ही मेडिकलवाले कधीही देत नाही विदाऊट प्रिस्क्रिप्शन, पण हे ऑनलाईनमुळे डायरेक्ट गर्भपाताची औषधंही डायरेक्ट मिळालेली कस्टमरला. त्याचे पण दुष्परिणाम, डोस वगैरे माहीत नसतो कस्टमरला, त्यामुळं त्यातही जीव जाऊ शकतो. म्हणजे आरोग्यावरही धोका आहे माणसांच्या. ते थोडं कुठतरी कंट्रोल केलं पाहिजे, म्हणून ऑनलाईन फार्मसीवर आमचा पूर्ण निषेध आहे. सर या ठिकाणी जसं आता ऑनलाईन ऑल इंडिया केमिस्ट भवनने ऑनलाईन औषधं असतील किंवा या ठिकाणी बनावट औषधीपासून देश वाचवा, कॉर्पोरेटद्वारे व्यावसायिक डिस्काउंट बंद करा, अशा काही मागण्या आहेत. या मागण्यांसंदर्भात आज आपला बंद आहे. खरं तर आज आपला 1 दिवसीय बंद आहे. प्रशासन, शासन आपल्या ह्या मागण्यांचा विचार करेल का? आणि आज खरं तर रुग्णांना ह्याची गरज असताना आज बंद आहे, काय सांगाल? नाही, नक्कीच आता हे वरिष्ठ पातळीवर बोलणं चालू आहे त्यांचं. आणि इथं जरी लोकांची काही गैरसोय होणार नाही असे इथं 2-3 मेडिकल आम्ही चालू ठेवलेले आहेत, एमर्जन्सीसाठी चालू ठेवले. त्यांचे नंबर पण दिलेले आहेत. आणि आम्ही जे आहेत आम्ही सगळे कोर्स केलेले फार्मासिस्ट आहेत, जे आम्हाला म्हणजे सरकारने सर्टिफिकेट दिलेले. ऑनलाईन जे औषधं येतात ते साधे लोक येतात, साधे मुलं येतात, त्यांना त्यातलं काही माहीत नाही. शुगरच्या गोळीचा डोस, बीपीच्या गोळीचा डोस हे त्यांना काही माहीत नाही. त्यातलं यायचं द्यायचं, आपलं महिन्याचे 2 महिन्याचे औषधं आणायचे, त्यात किती ओरिजिनल येतात, किती डुप्लिकेट येतात. एखादा जरी आयटम त्यात डुप्लिकेट टाकला, पण त्या पेशंटला त्याचं म्हणजे साईड इफेक्ट काय, त्याचं साईड इफेक्ट काय होणार हे काहीच माहीत नसतं ना. आम्ही जशी मेडिकलवाले औषधं आम्ही जरी त्याचा साईड इफेक्ट झाला, काय झाला, तर आम्ही औषधं बदलून देतो त्या लोकांना. पण तसं ऑनलाईनवाले काय पुन्हा बदलून देणार नाही. आणि ऑनलाईनवाल्याला धरायचं कोणाला, ते काय औषधं परत घेऊन जात नाही. आणि तिथं आणलेले आम्ही गोळ्या कधी पॅशंटला म्हणजे जर गरज असेल तर आम्ही कटिंग करून सुद्धा औषध देतो. पण ऑनलाईनवाले कटिंग करून देत नाहीत. महिन्याच्या गोळ्या घ्या, 2 महिन्याच्या गोळ्या घ्या, मस्त ते डिस्काउंट देतात. आम्हाला मार्जिन ठरलं आहे 18 ते 20%, पण ते 30% आणि 35% मार्जिन त्यांना कसं परवडतं त्या ऑनलाईनवाल्याला हे आम्हाला अजून काही समजलेलं नाही. त्यामुळं बनावट औषधं दिल्याशिवाय तर त्यांना डिस्काउंट परवडणार नाही. त्यामुळे हे ऑनलाईन औषधं असे बंद करावेत, जेणेकरून रुग्णांशी ती खेळत आहेत लोकांना. त्याच्यामुळं ऑनलाईन औषधं बंद करा ही आमची सरकारला नम्र विनंती. जेणेकरून आमचे वरिष्ठ पातळीवर सगळं बोलणं चालू आहे, अजून काही म्हणजे चालू आहे ते बोलणं सगळं. खरं तर ऑनलाईन औषधं विकण्यामध्ये ऑनलाईन स्वस्तातली औषधं घेऊन मेडिकलला परत ते म्हणजे स्थानिकच्या मेडिकलला विकण्याचा सुद्धा कुठे प्रकार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. होऊ शकतं ना. आज काही लोक असतात ना, पुन्हा आम्हाला ही गोळी सूट झाली नाही, एवढे गोळ्या परत द्या, ह्याच्या बदल्यात आम्हाला काहीतरी द्या, नाही तर कमी करून औषधं घ्या. कारण आम्ही जे बिल औषधं मागवतो आमच्याकडे सगळे ओरिजिनल बिल आहे. आणि तुम्ही जरी आम्हाला बिल मागितलं औषधाचं तर आम्ही तुम्हाला ओरिजिनल देऊ, सही शिक्क्या सहित, GST नंबर सहित. आमच्याकडे सगळं GST नंबर आहे, इन्कम टॅक्स नंबर आहे, त्याचं बिल तुम्हाला ओरिजिनल देऊ शकतो आमच्या सही शिक्क्या सहित. तसं ऑनलाईनचे बिल कशी येतात, काय येतात हे कोणाला माहीत नाही. या ठिकाणी दुसरे एक पदाधिकारी आहेत. सर खरं तर ऑनलाईनचा विळखा हा दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे आणि हा विळखा कुठंतरी बंद म्हणजे कुठंतरी थांबवला गेला पाहिजे. शासन प्रशासन ह्या गोष्टीकडे का लक्ष देत नाही? कारण की
कुठेतरी संघटनेला ह्या विषयी आंदोलन करावं लागतंय, प्रशासन कुठेतरी ह्यांना पाठीशी घालतंय का? आता ॲक्च्युली तसा जर बघितला तर कायदा जो ड्रग अँड कॉस्मेटिकचा जो ॲक्ट आहे त्या कायद्यानुसार हा ऑनलाईन ही प्रोसेसच नाही आहे, त्या कायद्यामध्ये तरतूद पण नाही आहे. पण ज्यावेळेस कोविड आला त्यावेळेस सेंट्रल गव्हर्नमेंटनी त्याच्यावरती थोड्या दिवसासाठी ऑनलाईन प्रोसेस चालू केली होती की ज्यावेळेस आपण कोविडमध्ये सगळेजण पेशंट घरी होते त्यावेळेस बाहेर पडता येत नव्हतं. बाहेर पडतो त्यावेळेस फक्त थोड्या दिवसासाठी. आज 6 वर्ष झाले ती प्रोसेस अजून कंटिन्यूस ठेवलेली आहे. याच्यामध्ये कसं आहे, सेंट्रल गव्हर्नमेंटचं काही सहभागी आहेत, काही त्यांच्याबरोबर कंपन्यांनी डील झालेले आहेत. त्या संदर्भात अजून यांनी तो बंद करायला पाहिजे होता, तो पण बंद झालेला नाही. आणि आता कसं होतं, प्रिस्क्रिप्शन जे आलेले आहेत ते AI जनरेटरनी ChatGPTनी प्रिस्क्रिप्शनसुद्धा जनरेट होतात. त्याच्यामुळं हे बनावट औषधं किंवा झोपेची औषधं हे सुद्धा त्याच्यात आपल्याला सहज मिळतात ऑनलाईनमध्ये, पण ते बंद व्हायला पाहिजे. खरं तर हे सर्व ह्या ऑनलाईन औषध विक्री जी आहे किंवा ऑनलाईन औषधं मागवणं हा सर्रास प्रकार पुणे, मुंबई किंवा मोठ्या शहरांमध्येच घडत असेल का आपल्या इकडे स्थानिक भागामध्ये सुद्धा घडून म्हणजे जास्त दिसून येतो? जास्त प्रमाणात कुठे? जास्तीत जास्त प्रमाण सिटीमध्ये जास्त आहे, पण तो आता तालुक्याच्या ठिकाणी सुद्धा आता ग्रामीण भागात सुद्धा यायला लागला. आणि ह्या प्रोसेस कसं आहे, मोबाईलवरनं डिजिटल मीडियावरनं सहजासहजी उपलब्ध झाल्यामुळं सगळ्यांना ॲप येतात, ॲपवरनं डायरेक्ट तुम्हाला घरपोच मिळत आहे. पण त्याची मागची तुम्हाला त्या प्रॉडक्टची पोटेन्सी माहीत नसती, प्रॉडक्ट साईड इफेक्ट माहीत नसतो, तर त्या ह्या गोष्टी त्याच्यामुळं होऊ शकतात. तर नक्कीच या ठिकाणी ऑल इंडिया केमिस्टने म्हणजे अर्थात AIOCD यांनी आज संपूर्ण भारतामध्ये बंदची हाक दिलेली आहे. आणि त्या अनुषंगानेच या ठिकाणी करमाळा तालुक्यामध्ये सुद्धा जवळपास 250 दुकानांनी 250 ते पावणे 300 मेडिकल दुकानांनी या ठिकाणी औषध विक्री बंद केलेली आहे आजच्या या एका दिवसासाठी. कारण की ऑनलाईन औषधाचा जो दुष्परिणाम आहे हा युवकांच्या आणि संपूर्ण जनतेच्या जीवावर कुठंतरी उठल्याचा या ठिकाणी खळबळजनक आरोप हा या ठिकाणी करण्यात आलेला आहे. कारण की जे ऑनलाईन औषधं मिळतात ती त्याची म्हणजे क्षमता की कशा प्रकारची आहे आणि कशा प्रकारे लोकांनी ती सेवन केली पाहिजे किंवा त्याच्या मागची काय दुष्परिणाम आहेत हे लोकांना माहीत नसतं. त्यामुळे लोक ऑनलाईन घेतात आणि थोड्याशा कुठंतरी रक्कम वाचते याच्यासाठी हा कुठंतरी चुकीचा निर्णय हा जीवावर बेतू शकतो. त्यामुळे आणि हा सर्व प्रकार कुठंतरी मेडिकलवाल्यांच्याच अंगलोट येताना दिसून येतो. अशा प्रकार सुद्धा या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे. त्यामुळे हा जो ऑनलाईन जो जोरात तेजीमध्ये सुरू असलेला जो व्यवसाय आहे हा कुठेतरी बंद झाला पाहिजे. कारण की कोरोना काळामध्ये हा लोकांच्या हितासाठी सुरू केलेला हा व्यवसाय आता बंद करणं सुद्धा काळाची गरज बनल्याचं या ठिकाणी दिसून येतं. तरी आजच्या ह्या मेडिकल जे आहेत यांनी ह्या मेडिकल शॉपनी जे आजचे जे बंद केलेलं आहे एक दिवसीय आणि शासनाचा सरकारचा जो निषेध व्यक्त केलेला आहे, खरंच ह्या सर्व बाबींचा विचार करून शासन प्रशासन याचा कुठेतरी दखल घेईल का हे पाहणं सुद्धा तितकंच गरजेचं असणार आहे. अन्यथा येणाऱ्या पुढील काळामध्ये जनतेच्या आरोग्याशी खेळताना हे ऑनलाईन व्यावसायिक धनिक होतील, परंतु जनता मात्र आरोग्याच्या विळख्यामध्ये दिवसेंदिवस अडकत जाणार आहे हे तितकंच सत्य आहे. संघर्ष न्यूज सोलापूरसाठी कॅमेरामॅन प्रशांत भोसलेसह सिद्धार्थ वाघमारे, करमाळा.